हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत, प्रॉन्स सिझलर। तर त्यासाठी मी एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे बटर ॲड केलेलं आहे। आता ते बटर आपण छान वितळवून घेऊया। बटर वितळवून झाल्यावरती मी त्याच्यामध्ये ॲड केली आहे एक थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली। त्याच्यानंतर कांदा घेतला आहे, एक 2 कांद्याच्या पाती त्याच्यामध्ये टाकल्या आहेत। एकदम बारीक नाही चिरलाय कांदा, सो आपण तो नरम होईपर्यंत परतवून घेऊया। कांदा छान परतून झाल्यावर त्यामध्ये मी 2 चमचे शेजवान चटणी ॲड केली आहे, ती सुद्धा मी परतून घेते। त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करत आहे 2 चमचे हिरवे वाटण। त्यामध्ये मी घेतले आहे एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण आणि याची पेस्ट करून घेतली आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करते टोमॅटो सॉस। टोमॅटो सॉस ॲड केल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे सोया सॉस एक अर्धा चमचा। हे सगळं टाकून आपण छान त्याला मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलं आहे कोळंबी। या कोळंबीला मी अर्धा तास आधीच मॅरिनेट करून ठेवलं होतं हळद आणि मीठ लावून, सो ती मी आता याच्यामध्ये ॲड केली आहे। त्यानंतर ही आपण छान परतून घेऊया कोळंबी। बघू शकता तुम्ही इथे कोळंबीचा कलर किती छान चेंज झालेला आहे। वाव, खूप सुंदर दिसते ना। त्यानंतर आता मी याच्यामध्ये ॲड केला आहे ओरेगॅनो। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ओरेगॅनो ॲड करू शकता। त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड केली आहे एक थोडीशी अंदाजानुसार काळी मिरी पावडर। जास्तही टाकू नका, नाहीतर मग जास्त तिखट होईल। त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करते एक पाव चमचा धणे पावडर। हे सगळं टाकल्यानंतर आपण आता याला थोडं परतून घेऊया एक 2 ते 3 मिनिटांसाठी। त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करते किसलेलं चीज। चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कोणाला कमी आवडत असेल तर कमी टाकलं तरीही चालेल, किंवा कोणाला एखाद्या वेळेस जास्त आवडत असेल तर जास्त टाकलं तरीही चालेल, तुमच्या अंदाजावरती आहे। सो चीज टाकल्यानंतर हे परतून घेते मी। ही कोळंबी आपल्याला एकदम ड्राय करून घ्यायची आहे। हे जे सगळं पाणी दिसतं हे पूर्ण सुकवून घ्यायचं आहे, पूर्ण ड्राय करून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती। तुम्ही बघू शकता इथे आता पाणी पूर्ण ड्राय झालेलं आहे, कोळंबी आपली ड्राय आहे। त्यानंतर मी याच्यावरती सजावटीसाठी किसलेलं चीज टाकलं आहे आणि बारीक चिरलेली कांद्याची पात घातली आहे वरून। वाव, खूप सुंदर दिसतंय ना। त्यानंतर मी आता याच्यामध्ये ॲड करते एक स्मोकी फ्लेवर देण्यासाठी एका वाटीमध्ये जळलेले कोळसे घेतले आहेत, तर त्याच्यावरती अर्धा चमचा तूप घालून एक 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला। तुम्हाला ही स्टेप स्किप करायची असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। आता आपल्या इथे प्रॉन्स सिझलर रेडी आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।